पवार सुप्रिया सुळे हे दोघं साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेले आहेत। शिर्डीमध्ये शरद पवार यांच्या गटाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलंय। काल सुद्धा शरद पवार सुप्रिया सुळे हे सगळे नेते तिकडे उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं। तर आज साईबाबांच्या चरणी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दाखल झालेले बघायला मिळत आहेत। तर शिर्डीमधली ही दृश्य आपण बघतोय। शिर्डीमध्ये शरद पवार यांच्या गटाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आगामी सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या महाशिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आता साईबाबांच्या चरणी दाखल झालेले आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। आज नेमकं या महाशिबिराच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार काय बोलणार, सुप्रिया सुळे काय बोलणार, आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय नेमका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तुर्तास आताची हे दृश्य आपण बघतोय। शरद पवार सुप्रिया सुळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। शरद पवार यांच्या गटाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलंय। 2 दिवसांचं हे महाशिबिर आहे आणि त्याच वेळेला शरद पवार सुप्रिया सुळे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। याविषयी बोलूयात। प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिकची माहिती आहे? एकीकडे शिबिराचा दुसरा दिवस आपण बघतोय, तर त्याच वेळेला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी हे दाखल झाले आहेत। कामिनी, राष्ट्रवादीचं काँग्रेसचं हे दुसरं शिबिर शिर्डीत होत आहे। आज शिबिराचा समारोपाचा दिवस आहे। दिवसाची सुरुवात करण्याआधी शरद पवार सुप्रिया सुळे आता साई मंदिरात पोहोचलेले आहेत। शरद पवारांच्या प्रकृतीचा विचार करता साई मंदिराच्या 4 नंबर गेट ते साई मंदिराचं जे मुख्य प्रवेश आहे, जिथून मंदिरात प्रवेश होतो तोपर्यंत शरद पवार यांना एका इलेक्ट्रिक कार मध्ये बसून नेण्यात आलेलं आहे। आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बाकी काही कार्यकर्ते साई मंदिरात आहे। साई मंदिरात शरद पवार साई समाधीचं दर्शन घेत आहे। साईबाबांची पाद्यपूजा जी आहे ती शरद पवार यांच्या हस्ते केली जाणार आहे आणि हा साई दर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आता त्यानंतर शरद पवार हे शिबिर करणार होणार। अगदी शरद पवार यांच्यासोबत कोण कोण आणखी उपस्थित आहे? सध्या साई मंदिरात शरद पवार यांच्या बरोबर सुप्रिया सुळे आहेत, स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आणि काही कार्यकर्ते, असा जो सगळा शरद पवारांचा ताफा आहे तो मंदिराच्या आत गेलेला आहे। अगदी खरं तर प्रशांत, आजचा दुसरा दिवस आहे महाशिबिराचा आणि महाशिबिर किती महत्त्वाचं मानलं जातं येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? कारण शरद पवार हे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काही सूचना करू शकतात, तयारी करण्यासाठी उद्युक्त करू शकतात। बरोबर आहे, कारण की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सगळी जी रणनीती आहे ती आखली जात आहे। कालही अनेक मान्यवरांची जी आहे प्रबोधन झालं आहे। आज राष्ट्रवादीचे जे प्रमुख फळीतील जे नेते आहेत, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील, हे सगळे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे। त्यानंतर 4च्या दरम्यान शरद पवार हे स्वतः कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे। एकंदरीतच पुढील निवडणुका बघता शरद पवार आज कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।